सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे। एक आका आतमध्ये दुसरे मोठे आका बाहेर। आका 302 मध्ये आज जाऊ द्या, सर्वच बाहेर येईल, सुरेश धस यांचा निशाणा। मिटकरी आणि हाकेंचा देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप। स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे मी भीत नाही, 25 जानेवारी नंतर मला भेटा। पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा निशाणा। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस, तरी कारवाई का केली नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत परभणीमध्ये लक्ष्मण हाकेंना आंबेडकरी अनुयायांनी बोलूच दिलं नाही, तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही, हाकेंचं उत्तर। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच, धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस केली होती। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। वांद्र्यात ठाकरे गटाचं आंदोलन, भारतनगरमधील अनधिकृत बांधकामांवर एसआरए कडून तोडक कारवाई, एसआरएच्या पाडकामाविरोधात ठाकरे गट आक्रमक। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती, शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना पाठवलेली नोटीस समोर, तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, मुंबईतील निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरं मिळण्यासह टोरेस घोटाळ्याचा देखील विषय मांडला, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। पुण्यामधील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर, कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची निर्घृण हत्या। पोलीस यंत्रणांची सक्षमता संपत चालली आहे, गृह खात्यानं कार्यक्षमता दाखवावी, पुण्यातील हत्या प्रकरणानंतर सुषमा अंधारेंची टीका। टीआरपीमध्ये 21.9 रेटिंगसह TV9 मराठी पुन्हा नंबर 1, प्रेक्षकांची पसंती फक्त TV9 मराठीला। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद, आता ई रेशन कार्डवर रेशन मिळणार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।